मी पूर्णपणे मस्तपैकी रेडी झालेली, ते पण माझ्या मम्मीकडे जाण्यासाठी. आणि माझ्या नवऱ्याचं रिॲक्शन काहीतरी असं होतं, तू येऊन जाऊन अशी मम्मीकडे जात राहते. मी अशी विलापून व्हिडिओ काढत होते कारण की माझा नवरा थोडा सॅड होता आणि हे लोक आईकडे जाण्यासाठी फुल एक्सायटेड होते. आणि आता मी संध्याकाळच्या टायमाला निघणार होती म्हणून नवऱ्याला प्रायव्हेट रिक्षा केली आणि तो रिक्षावाला काय लवकर आला नव्हता. आणि आम्ही नंतर निघालो, बघूया चल रिक्षावाला येईल. आणि आम्ही असं बायकोला तर नवरा इशारा म्हणते, तुला पैसे पाहिजे का? पैसे कोणाला नाही पाहिजे असतात म्हणून बोलली दे. तर माझ्या नवऱ्याने 500 रुपये काढून घेतले आणि प्रायव्हेट रिक्षा केलेली म्हणून रिक्षावाल्याला पण 200 रुपये पहिलाच देऊन ठेवलेले. मग आम्ही मस्त की बाय बाय बोललो. आणि मी कुठल्या कामासाठी का चालले ते तुम्हाला पुढे म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडलं. तर चला पटकन मी मम्मीकडे पोहोचले आणि मम्मी आमची वाटच बघत होती. आणि गेल्या चंगूला भेटला मोतीचूर लाडू जो त्याचा फेवरेट आहे. आणि इकडे मी आले, माझं चालू होतं माझ्या बहिणीने हा शर्ट आणून ठेवला आहे, तो मी ट्राय करून बघितला. आणि संध्याकाळी विचार केला आज मी जेवण बनते, पण जेवणामध्ये ना मी फक्त दालच बनवले. आणि मम्मीने बोलले आज गुरुवार आहे तर व्हेजच बनवलं होता म्हणून मम्मीने पनीर पकोडे बनवायचं ट्राय केलं. आणि हां, मम्मीने पनीर पकोडे एवढी टेस्टी बनवून मला बनवता येत पण नाही आणि मम्मीच बनवत होती, मम्मीच सगळं कामं. तर हे होतं आजचे रात्रीचं डिनर आणि एवढं स्पेशल डिनर मम्मीच्या हाताचं. मेन म्हणजे माहेरी आल्यावर मम्मीच्या हाताचं जेवणाला ना सासरी असणं भरपूर मिस होतं. तर पटकन मी मस्त जेवण करून घेते. आणि आज मी आले ना पूर्ण फ्री. आज मी माझं काम माझी ड्युटी माझ्या बहिणीला दिलेली की तू माझ्या पोरांना आज जेवण बनव. आणि तिने चांगलंपणे बघायचा ट्राय केला, पण माझ्या पोरांनी ना खूप नखरे करत तरी पण तिने ट्राय केलं. तर असा गेला आमचा दिवस. आणि आम्ही का आलो या का इकडे आईकडे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की माहिती ना. आम्ही पण कुठल्या रिझनमुळे आलो आहे तर बघा तुमचा आमचा ब्लॉग पुढे. आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक